नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मोदींना पंतप्रधान बनवण्यामध्ये ज्यांच्या वक्तव्याचा पण एक फार मोठा वाटा आहे असं उपहासानं गमतीनं म्हणलं जातं, तर द ग्रेट काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर, तेच मणिशंकर ज्यांनी चायवाला प्रधानमंत्री नहीं बन सकता असे महान उद्गार काढले होते, किंवा सावरकरांच्या नावाची पाटी अंदमानवरून उखडण्याचं ज्यांनी पुण्यकर्म त्यांच्या भाषेत केलेलं होतं. आता तेच मणिशंकर अय्यर राहुल गांधींच्या विरोधात असं काही बोलायला लागलेले आहेत की भल्या भल्या काँग्रेसींचीच आता बोबडी वळलेली त्याला उत्तर देता देता. त्यांचे प्रवक्ते पवन खेडा तर वैतागून म्हणले की त्यांना पक्षातून काढून टाकलं. मग तिकडून मणिशंकर अय्यरनी पण दोन फटके लगावले की पवन खेडा कोण मला काढणारा, तो तर बावले पपेटे याच्या हातचं. राहुल गांधींचं नेतृत्व काय आणि कसं निकम्मा आहे, हे सगळं सुरू झालं परत. आता हे का घडते तुम्ही ते लक्षात घ्या. हे तर फार सोपी गोष्ट असते. पवन खेडा काहीतरी म्हणायचं, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ करायचा. मणिशंकर अय्यरनी काहीतरी बोलायचं, गुलाम नबी आझाद यांनी काहीतरी बोलायचं, G23नी एक पत्रक काढायचं, त्याच्यावरती चर्चा व्हायची. शशी थरूरनी काहीतरी बोलायचं, त्याच्यावरती चर्चा व्हायची. असं वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहे. हे जे छोटे छोटे त्याच्यावरचे परिणाम दिसत आहेत, पण मूळ कारण काय आहे, कुठल्या रोगाचे हे परिणाम आहेत, हे म्हणजे रोग नाहीये. आत्ता मणिशंकर अय्यर जे काही बोलायला लागलेत राहुल गांधींच्या विरोधात, काँग्रेस पक्षाच्या विरोधात, आणि त्याची काय म्हणता येईल त्याला, त्यांची काही बाजू घेणारे काँग्रेसचेच लोक आणि विरोध करणारे जे राहुल गांधीच्या आजूबाजूचे सगळे जे पंटर आहेत, त्याच्यामध्ये वेणुगोपाल आहे, KC वेणुगोपाल, ज्याच्यावर सगळ्यांचाच राग दिसतो आहे, पवन खेडा आहेत, सुप्रिया श्रीनेत आहेत, यांच्यावरती बाकीचे ज्येष्ठ काँग्रेसींचा राग आहे. कारण की हे दरबारी राजकारणी आहेत. हे कधी निवडणुकीच्या द्वारे, स्वतः मणिशंकर अय्यर हे खरं तर दरबारीच राजकारणी, ते पण कधी लोकांमधून निवडून गेले, फारसे मास लीडर आहेत असं नाही. म्हणजे ते स्वतः तमिळनाडूमधली एखादी नगरपालिका तरी निवडून आणू शकतात की नाही अशी शंका. पण हे लोक जेव्हा बोलायला लागले तेव्हा हे थोडेसे बाजूला ठेवा. मणिशंकर अय्यर कोण आहे काय, लगेच त्याच्या नावानं आता कट्टर काँग्रेसी राहुलचे भक्त जे बोला आले ते एक वेळ बाजूला ठेवा. पण हे परत परत का घडतं आहे, काही तज्ज्ञांनी काल बोलत असताना त्याच्यावरती फार चांगलं विश्लेषण असं केलेलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे जनमत सातत्यानं काँग्रेस पक्ष हा हारत चाललेला आहे. त्याच्यामुळं राहुल गांधी काय तिथं दुसरं कोणी बसलं असतं तरी सत्ता ही अशी गोष्ट असते की ती जिंकणाऱ्या घोड्यावरती पैसा लावत असते. न जिंकणारा घोडा सत्ता ज्यांना पाहिजे आहे त्यांच्यासाठी कधीही प्रिय नसतो. त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा काही प्रवक्त्यांनी काल उपस्थित केला होता, मला फार चांगला वाटला की यांच्या पाठीशी जनमत नाही. दुसरी गोष्ट, जो मुद्दा आता मणिशंकर अय्यरनी उपस्थित केलेला आहे की दरबारी कोंडाळं जे जमा झालेलं आहे, किंवा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भाषेत सांगायचं तर माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेला, त्या पद्धतीनं ही जी संगत सध्या राहुल गांधींना आहे, त्यांचे सल्लागार आहेत सॅम पित्रोदा काय, किंवा जयराम रमेश काय, किंवा KC वेणुगोपाल, पवन खेडा, सुप्रिया श्रीनेत सारखे भुलक्कड आणि भंकस जे राजकारणी आहेत दरबारी, ज्यांना काहीच सर्वसामान्य लोकांमधलं राजकारण किंवा त्यांचा कनेक्टच नाही आहे, पब्लिक कनेक्ट, हे तिथं मस्तपैकी त्या काँग्रेसच्या कार्यालयात बसून पडून असतात आणि राज्यसभेतली खासदारकी वगैरे निवांतपणे उपभोगतात, ज्यांना प्रत्यक्ष पक्षाशी काही देणंघेणं नाही, त्यांचा पक्षाशी काही म्हणजे प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी काही कनेक्ट नाही. म्हणजे संगत खराब आहे. म्हणजे पहिला जो मुद्दा होता जनमत त्यांच्या बाजूने नाहीये, दुसरा मुद्दा आहे संगत त्यांची बरोबर नाहीये, तिसरा मुद्दा जो आता मणिशंकर अय्यरच्या निमित्तानं उपस्थित केलेला आहे, भाजपचे मूळचे काँग्रेसचे असलेले ना आता भाजपमध्ये असलेले शहजाद पुनावाला यांनी नेमकं दुखण्यावरती बोट ठेवले की त्यांचं म्हणणं की ह्यांच्या बरोबर आता जनपत नाही. सोनिया गांधीच्या घराचा जो पत्ता होता 10 जनपत, हे मणिशंकर अय्यर हे काही काँग्रेसमधले मास लीडर नाही आहेत. हे राजीव गांधीच्या अगदी किचन कॅबिनेट मधले होते. राजीव आणि सोनिया या दाम्पत्याच्या जवळ जे लोक फिरत होते तेव्हाचे जे हे सगळे विठ्ठलाच्या भोवतीचे बळवे होते, त्याच्यापैकी एक म्हणजे मणिशंकर अय्यर. म्हणून शहजाद पुनावाला सारखे भाजपचे प्रवक्ते जो नेमका आरोप आता करायले, जे नेमकं त्याच्यावरती बोट ठेवायला लागले, ते बोट असं आहे की प्रत्यक्ष तुमच्या घरातलं म्हणजे 10 जनपद मधलेच हे लोक आहेत आणि ते आता तुमच्यावरती टीका करतात. म्हणजे मग तो जो आरोप होता की बाबा प्रियंका वाड्रा यांचा एक वेगळा गट आहे आणि राहुल गांधीचा वेगळा गट आहे,
मग आता असं म्हणायचं का की ह्या मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या टीकेवरून किंवा आचार्य प्रमोद कृष्णन सारख्यांनी सुद्धा जेव्हा टीका केली होती आणि ते बाहेर पडले होते, हे सगळे लोक कालपर्यंत सोनिया गांधी आणि राजीव गांधीचे एकनिष्ठ होते. आणि जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की बाबा त्या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे सोनिया गांधीवरती टीका करताना काय करायची ती करा, पण त्यांनी प्रत्यक्ष 10 वर्ष युपीएचं सरकार चालवून दाखवलं. त्याच्यामुळे म्हणजे कसं असतं की उत्तराप्रमाणे गणिताची रीत ठरती अशातला तो भाग आहे. प्रत्यक्ष तुम्ही सत्तेवर बसलात ना, मग तुमचे सगळे गुन्हे माफ. मग हा फायदा काँग्रेसला तेव्हा मिळाला ना. त्याही सरकारच्या विरोधात स्वतः राहुल गांधी यांनीच तो ऑर्डिनन्स फाडलेला होता आपलं सरकार असताना. मणिशंकर अय्यर सारख्यांनी तेव्हाच ज्या पद्धतीने कॉमनवेल्थ घोटाळा आणि त्याच्यावरून शीला दीक्षित यांच्यावर टीका केली होती, हा मुद्दा आता दुसरे पुनावाला जे काँग्रेसमध्ये तहसीन पुनावाला त्यांनी उपस्थित केलेला आहे की तेव्हापासून कसं काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. म्हणजे सत्ता गेल्याच्या नंतरचं मी सांगत नाहीये, सत्ता असताना शेवटच्या टप्प्यामध्ये कॉमनवेल्थ घोटाळा असो किंवा ते कोळसा घोटाळा असो, म्हणजे 3G 2G जिजाजी असे घोटाळे जे सुद्धा रॉबर्ट वाड्राचा घोटाळा असो, हे सगळं तुम्ही 2011-12 ते 2014 ह्या 2-3 वर्षामध्ये निर्भया प्रकरण पेटलेलं होतं. आणि त्या सगळ्या काळामध्ये AK अँटनी सारख्यांनी जो नंतर रिपोर्ट दिला की आपण कसं पद्धतीनं अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करताना हिंदूंच्या कशा भावना दुखावल्या, 2014च्या निवडणुकीनंतरचा अँटनी कमिटीचा रिपोर्ट, हे सगळे काँग्रेसवाल्यांचं मी सांगतोय. G23 लिहिलेलं पत्र आहे. आज जे काँग्रेसची बाजू घेऊन बडबड करतात ते संजय झा यांना काँग्रेसने काढलेलं आहे बाहेर. फक्त एक लेख लिहिलेला होता त्यांनी वर्तमानपत्रात. आता तुम्ही या मणिशंकर अय्यरला काढून टाकणार, म्हणजे प्रत्यक्ष अजून काढून टाकलेलं नाही, अधिकृतरित्या काढून टाकताल काही दिवसातच. पण हे ना, ते जे मूळ समस्या आहे ती जी कॅन्सरची गाठ आहे, जे दुखणं आहे, म्हणून जेव्हा सगळी माहिती आणि आकडेवारी सगळी समोर येत असताना ही डेटाची नाही, हा प्रॉब्लेम डेटाचा नाही बेटाचा आहे असं जे सांगितलं जातं, राहुल गांधी हा दुखण्याचं मूळ आहे. राहुल गांधी ह्या काँग्रेसच्या दुखण्याचं हे जी कॅन्सरची गाठ आहे ती राहुल गांधी आहे. पण त्याला कोणाला हात लावायचा नाहीये. किंवा आम्ही वारंवार जी गोष्ट सांगतो मुल्ला नसरुद्दीनची की अंगठी हरवलेली आहे जंगलामध्ये आणि शोधायची मात्र अंगणात, कारण की ती सोयीस्कर आहे, तर ती सापडणारच नाही कधी. राहुल गांधीच्या नेतृत्वाचा नालायकपणा ही कॅन्सरच्या दुखण्याची मूळ गाठ आहे. अंगठी हरवलेली आहे तिथे, तुम्हाला शोधायची कुठं? बाकीच्या ठिकाणी. अंगणात सोय आहे म्हणून हे जे दरबारी राजकारणी तिथं राहुल गांधीच्या अवतीभोवती बसून आहेत आणि ज्या पद्धतीनं ते सगळं तिथं टाइमपास चालू आहे. त्याच्यामुळे आता जी टीका होती हे घरातले माणसं करतायत, फक्त काँग्रेसमधले किचन कॅबिनेट मधले जवळचे नाही, आता त्या जनपथ मधलेच माणसं मणिशंकर अय्यर सारखे जेव्हा टीका करतायत आणि त्याच वेळी ज्या 4 राज्यांमध्ये निवडणूक आहे 4चं 4 पद्धतीचं दुखणं समोर आलेलं आहे. भूषण बोरा म्हणून त्यांचे माजी अध्यक्ष आहेत आसाम काँग्रेसचे, त्यांनी राजीनामा दिलेला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच कशा इंडिया आघाडीच्या नेत्या झाल्या पाहिजेत म्हणून त्यांनी सांगत राहुल गांधीचं नेतृत्व नको असं सुचवलेलं आहे. त्याच्यानंतर उरलेलं राज्य म्हणजे मोठं राज्य तमिळनाडू, त्या ठिकाणी आत्ताच DMKनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही काँग्रेसला बरोबर घेऊत पण सत्तेमध्ये वाटा देणार नाही. म्हणजे अजून निकाली लागली, म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या नाही, पण त्यांनी आधी सांगितलं की आम्ही काँग्रेसला सत्तेत बरोबर घेणार नाही पण त्यांच्या काही जागा त्यांना देऊत. आणि चौथं राज्य केरळ, त्या ठिकाणी मणिशंकर अय्यरनीच असं सांगितलं की जी आम्ही राहुल गांधीच्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या होत्या त्या योजना डावं सरकार विजयन यांचं कशा पद्धतीनं राबवतंय आणि येथून पुढे सुद्धा पुढचं सरकार डाव्यांचं चील, हे मणिशंकर अय्यर सांगतोय केरळमध्ये. ज्या 4 राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या 4च्या राज्यांमध्ये काँग्रेसचं काही खरं नाही हे काँग्रेसीच सांगायला लागलेत, काँग्रेसच्या घरातले सांगायला लागलेत. म्हणून त्यांच्याबरोबर जनमत नाही, त्यांच्या संगत बरोबर नाही आणि आता जनपद सुद्धा नाही, अशी जी टीका होती ती काँग्रेसवाल्यांवरती करतात. भाजप आणि बाकीचे विरोधी पक्ष किंवा आमच्यासारखे टीकाकार काय बोलतील हा नंतरचा मुद्दा आहे. काँग्रेसला घरचाच आहेर महागात पडतो आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज